आपल्याला आठवत असेल, आता साधारणतः 1 वर्ष होत आलं किंवा होईल, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या। तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष होता। तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं, सोयाबीन वगैरे पीक होतं, कापूस होता, पण आत्ताचं सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते, हमीभाव खूप कमी देत होतं, म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता। दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं, पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल, त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती, त्याचा वास येत होता। शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरभर चिखल आणि त्याच्यावरती पाणी होतं। शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे, शेतकऱ्यांनी मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले, हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा, हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते। आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे। जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे। याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो, मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे। आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे।